नमस्कार. मी डॉक्टर चंद्रकांत चव्हाण. मी मागील 20 वर्ष झाले पुणे हॉस्पिटलमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट म्हणून कार्यान्वित आहे. हेच हृदयाचे वायरिंग किंवा हृदयाशी इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स तपासण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात. सगळ्यात कॉमनेस्ट टेस्ट जी केली जाते त्याला आपण 12 लीड इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG म्हणतो, विच इज कॉमनली परफॉर्म. हे सगळ्यात बेसिक टेस्ट असते ज्याच्यामधनं आपल्याला हृदयाच्या वायरिंगशी रिलेटेड कोणत्या प्रकारचा एक्झॅक्टली आजार आहे आणि कोणती पुढची टेस्ट तपासणी करायची आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. त्याच्याचबरोबर 24 तास किंवा मोर दॅन 24 तास, कधी कधी 3 दिवस किंवा 7 दिवसाची होल्टर तपासणी, त्याचबरोबर 2D हृदयाची सोनोग्राफी ज्याला म्हणतो, तसेच कधी कधी गरज पडल्यास आपल्याला हृदयाचा MRI करायला लागतो. याच्यावर ज्यावेळी ॲक्च्युअल तपासणी, जशी हृदयाच्या रक्तवाहिन्यांची ॲक्च्युअल तपासणी असते त्याला कोरोनरी अँजिओग्राफी म्हणतात. तसंच हृदयाच्या वायरिंगची ॲक्च्युअल तपासणी जी असते त्याला आपण इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडी म्हणजे हार्टच्या वायरिंगमध्ये, जसं हृदयाचे पाईप तपासण्यासाठी आपण काही कॅथेटर्स घालून हृदयाच्या रक्तवाहिन्या तपासतो, तसंच इथे हृदयाचं वायरिंग तपासण्यासाठी आपण हार्टमध्ये काही वायर्स विविध ठिकाणी ठेवून त्या वायरिंगच्या द्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल कम्प्युटरच्या साह्याने ॲनालाइज करतो आणि हृदयाच्या वायरिंगचे करंट कशा प्रकारे हृदयभर पसरत आहेत किंवा त्याची गती कशी आहे किंवा त्याच्यामध्ये कुठे शॉर्ट सर्किट होत आहे हे तपासून पाहतो. त्याला इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडी असं म्हटलं जातं. आता ह्या इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडीमुळे आपण हृदयाचं वायरिंग तपासतो. जर कधी हृदयामध्ये शॉर्ट सर्किट तयार होत असेल तर तशाच प्रकारची क्लिनिकल सिच्युएशन आपण कॅथलॅबमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो, जेणेकरून आपल्याला पेशंटकडनं तशी माहिती मिळते की अशाच प्रकारचे सिम्पटम होतात आणि मग तशा प्रकारचे सिम्पटम तयार झाले की आपल्याला नक्की हृदयाचं गतीचं जे काही निदान झालेलं आहे ते ॲक्युरेटली होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याला ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंटमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणजे हृदयाच्या पेशींचे टेम्परेचर वाढवून त्या हृदयाच्या पेशींना नष्ट करणं, आणि थोडक्यात ही पेनलेस प्रोसिजर असते आणि अगदी काही मिनिटांमध्ये ती केली जाते, त्यामुळे अगदी सोपी असते, जास्त धोका नसतो आणि आपल्याला 100% त्या हृदयातनं युजली 99 to 100% क्युअर करणारी ही प्रक्रिया असते. बऱ्यापैकी जे अरिथमियाज आहेत त्यांना साधारणपणे एक 98 ते 99% क्युअर असतो आणि 1 ते 2% चान्सेस असतात परत होण्याचे. रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करताना देखील आपल्याला कधी काही गुंतागुंतीचे जे आजार असतात त्याच्यासाठी आपल्याला हृदयाचे 3D गायडेड मॅपिंग देखील करायला लागते आणि 3D गायडेड मॅप्स तयार करून आपण हृदयामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे शॉर्ट सर्किट्स आहेत ते सगळ्याच आयडेंटिफाय केले जातात आणि त्यांना नष्ट करण्याची प्रक्रिया रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनच्या सहाय्याने केली जाते.